नमस्कार, मी आहे सुजाता आणि मी करतीये मातीचं सोनं. हो, म्हणजेच मी ह्या टेराकोटा मातीपासून रोजच्या वापरातले दागदागिने बनवणार आहे. चला तर मग बघूया कसे ते. ह्या 2 पट्ट्या आहेत. त्याची रुंदी एक साधारण अर्धा सेंटीमीटरपेक्षा जास्त नसावी आणि फार कमीही नसावी. तर ह्या 2 एकसारख्या ज्या पट्ट्या आहेत, एकसारख्या उंचीच्या आणि एकसारख्या रुंदीच्या, ह्या 2 पट्ट्यांच्या मध्ये हा मी व्यवस्थित मळलेला मातीचा गोळा ठेवला आहे. हे स्टीलचं बेलणं हे माती एकसारख्या साईजची करून घ्यायला, एकसारख्या उंचीची आणि एकसारख्या रुंदीची करून घ्यायला मी याचा वापर करतीये. आता ही माती ऑलमोस्ट एकसारख्या उंचीची आणि एकसारख्या साईजची झालेली आहे. आता हा पूर्ण जो सपाट भाग आहे हा आपण वापरू शकतो वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स बनवायला. ह्याच्यामुळे मातीला उंची आणि समांतरपणा येतो, त्यामुळे डिझाईन व्यवस्थित दिसतं, एकसारखं दिसतं. तर आज मी ह्या एका छोट्याशा स्टीलच्या स्केलनं जे काही मला डिझाईन्स बनवायचे ते बनवणार आहे मी. ह्याच्यामध्ये मी कोणतीही एक्सटर्नल कुकी कटर म्हणा किंवा कोणत्याही प्रकारचं काही टूल वापरणार नाही, फक्त एक स्टीलची स्केल. सगळ्यात आधी मी हे बाजूचे जे अनइवन किंवा जे एकसारखे नसलेले किंवा तडे गेलेले हे जे काठ आहेत ते मी कापून घेते. 2 इंच उंची असलेल्या 2 पट्ट्या तयार करून घेणार आहे. त्यासाठी मी मेजरमेंट घेणार आहे. मेजरमेंट घेण्यासाठी इथे मार्किंग करतीये. आता हे मी मार्किंग केलेली जागा कट करतीये. आता आपण ह्याची रुंदी पण फिक्स करूयात. पण आता ह्याला मार्किंग करून घेऊयात. या दोन्ही पट्ट्यांना आपण एक पॅटर्न देणार आहोत, एक डिझाईन देणार आहोत. ह्याला आपण एक छान असा फक्त पिळा देणार आहोत. असा हलक्या हाताने द्यायचा आहे हा पिळा, काही घाई नाही करायची आहे यात. अशा प्रकारे माझे 2 हँगिंग इयरिंग्स हे तयार झाले. हे 2 हुक्स आहेत माझ्याकडे, ते मी त्याला अटॅच करणार आहे. आता पुढचे जे कानातले आहेत ते पूर्णपणे हँगिंग नसणार आहेत, त्यांना थोडी अटॅचमेंट असणार आहे. आता ते कट करून घेऊयात. 1-1 सेंटीमीटरचे हे चौकोन आहेत. उभे चौकोन पण आहेत जे आपण असेही लावू शकतो किंवा असेही लावू शकतो. बनवलेली हँगिंग इयरिंग्स आहेत.
हे आपण अगदी कोणत्याही वेस्टर्न वेअरवर सहज घालू शकतो. तसंच आपण हे जे बनवलेले कानातले आहेत, ह्यांनाही छान कलर करून आपण सहज कोणत्याही वेस्टर्न वेअरवर घालू शकतो आणि ते छान दिसतील.